नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अपस्किल अकॅडमी या लेक्चरवर आपलं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे चक्रवाढ व्याज याची एक ट्रिक बघणार आहोत 2 वर्षासाठी. चक्रवाढ व्याजाचा तुम्हाला सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे. सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. मुद्दल दिले. मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल असतं. मुद्दल दिलं सपोज 1000. मुद्दल दिले किती? 1000. व्याजाचा दर दिला तुम्हाला. व्याजाचा दर दिला. त्याला रेट ऑफ इंटरेस्ट असं म्हणतो आपण. व्याजाचा दर दिला 10%. किती दिला? 10%. मुदत दिली 2 वर्ष. मुदत दिली किती वर्ष? 2 वर्ष. आणि विचारले ह्याच्यावर चक्रवाढ व्याज काढायचे. 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज. आपण डायरेक्ट शॉर्टकट मेथडचा यूज करूया आणि शॉर्टकट मेथडचा यूज करून आपण चक्रवाढ व्याज काढूया. बघा, चक्रवाढ व्याज काढत असताना एक मी तुम्हाला शॉर्टकट सांगतो. इथं एक आपल्याला स्ट्रक्चर लक्षात ठेवायचंय. इथं असणार आहे तुमचं मुद्दल. इथं काय असणार आहे तुमचं? मुद्दल. काय असणार आहे? मुद्दल. मग 2 वर्ष आहेत म्हणून हे 2 लाईनी मारायच्यात. 2 वर्ष आहेत म्हणून 2 लाईन. ह्या मुद्दलवर लागलेलं हे ए व्याज असणार आहे. हे पण ए व्याज असणार आहे. मुद्दलवर लागलेलं हे ए व्याज असणार आहे. आणि वापस ह्या ए वर लागलेलं हे बी व्याज असणार आहे. बरोबर आहे? तर हे साधं आपलं 2 वर्षाचं स्ट्रक्चर आहे. मग आता बघा, ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करूया. आपलं मुद्दल किती आहे क्वेश्चन मध्ये? मुद्दल आहे 1000. किती आहे? 1000. पुट करू आपण इथं. बघा, मुद्दल आहे आपलं 1000. ठेवलं. हा, 2 वर्ष आहेत. ए म्हणजे काय? तर ह्या मुद्दलवर लागलेलं व्याज असणार आहे. मुद्दल किती होतं? 1000. व्याजाचा दर किती आहे आपल्याकडे? 10%. म्हणजे ह्या 1000चे 10% काढायचे. 1000चे 10% किती? टक्के म्हणजे काय असतं? भागिले 100. कुणाचे? 1000चे इंटू 1000. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. बरोबर आहे? 1000चे 10% किती? 10 गुणिले 10 किती? 100. 1000चे 10% किती असणार आहे? 100. बरोबर आहे? ओरली सॉल्व्ह करायचं. 1 शून्य कट करायचं 10% म्हणजे 100 आलं. मग आता इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे इथं पण 100च असणार. का? तर पहिला रो हा सरळ व्याजाचा असते आणि सरळ व्याज दरवर्षी सारखा असते. सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. आता बघा, हे ए ची व्हॅल्यू झाली. आता हे बी असणार. हे बी म्हणजे काय? तर हे ए वर लागलेलं व्याज असतं. हे बी म्हणजे काय? ए वर लागलेलं व्याज असतं. म्हणजे वापस ह्या 100चे 10% काढायचे. ह्या 100चे 10% काढायचे. 100चे 10% किती असणार आहे? 10 असणार. 100चे 10% किती? 10. झाला ह्याच्यावरून चक्रवाढ व्याज. आता बघा, ह्याच्यावरून काही पण विचारलं तर तुम्हाला आन्सर भेटतं. ह्याच्यावरून जर तुम्हाला सरळ व्याज काय विचारलं? सरळ व्याज. पहिला रो म्हणजे सरळ व्याज असतं. 100 + 100 किती? 200. तुम्हाला 2 वर्षाचं ह्याच्यावरून जर सरळ व्याज विचारलं, सिंपल इंटरेस्ट विचारला, तर ते 200 असणार. चक्रवाढ व्याज किती असणार आहे? 200 तर असणारच आहे. एक्स्ट्रा किती आहे? 10. 200 + 10 म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट किती झाला? 210. तर या पद्धतीनं तुम्ही शॉर्टकट पद्धतीनं तुम्ही चक्रवाढ व्याज करू शकता. ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला विचारलं 2 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक विचारला. बघा, 2 वर्षाचं सरळ व्याज 200, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज 210 आहे. म्हणजे दोघांमधला फरक किती आला? 10. दोघांमधला फरक किती आला? 10. हा प्रश्न विचारला जातो. म्हणजे काय? तर ही बी ची जी व्हॅल्यू असते, ही बी ची व्हॅल्यू म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामध्ये 2 वर्षाचा फरक असतो. बरोबर आहे? चला पुढला प्रश्न बघू आपण अजून एक. मुद्दल दिलं तुम्हाला. मुद्दल दिलं 8000. मुद्दल दिलं 8000. व्याजाचा दर दिला, रेट ऑफ इंटरेस्ट म्हणतो. आर ची व्हॅल्यू 20%. मुदत दिली म्हणजे टाइम पिरियड दिला 2 वर्ष. आणि विचारलं चक्रवाढ व्याज काढायचे. काय काढायचे? चक्रवाढ व्याज किती? बरोबर. आपण आता शॉर्टकट सांगितलं होतं तुम्हाला. काय सांगितलं होतं? बघा, ग्राफ मेथड. इथं काय असते रे? मुद्दल असते. इथं मुद्दल असते. ह्या मुद्दलवर लागलेलं हे ए काय असते? व्याज असते. हे सरळ व्याज असते पहिला रो म्हणजे, आणि सरळ व्याज दरवर्षी सारखं असते. वापस ह्या ए वर लागलेलं हे बी व्याज असते. ह्या ए वर लागलेलं हे बी व्याज असते. ह्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं होतं. हा, पुट करू आपण इथं. चला, आपलं मुद्दल किती आहे? चला पुट करा. बघा इथं मुद्दल किती आहे? 8000. मुद्दल किती आहे? 8000. ठेवलं. चला, व्याजाचा दर किती आहे? 20% आहेत. बरोबर आहे? 8000चे 20%. 8000चे 20% म्हणजे काय? 20% टक्के म्हणजे भागिले 100. कुणाचे? 8000चे. काढा बरं. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 80 गुणिले 20. 80 गुणिले 20 म्हणजे किती? 8 दोन्ही 16 आणि वर 2 शून्य म्हणजे 8000चे 20% किती? 1600. इथं पण 1600 असेल, इथं पण 1600 असेल. बरोबर आहे? आता ह्या 1600चे 20% काढायचे म्हणजे बी ची व्हॅल्यू. 1600चे 20% किती? 20% म्हणजे काय? भागिले 100. कुणाचे काढायचे? 1600चे काढायचे. हे 2 शून्य, हे 2 शून्य कटलं. 16 दोन्ही 32. 1600चे 20% किती असणार? 320. किती असणार? 320. आपल्याला चक्रवाढ व्याज विचारले. आपल्याला सगळे प्रश्नाचे आन्सर ह्याच्यात भेटतात. सरळ व्याज विचारलं 2 वर्षाचं, ह्याच्यावर सरळ व्याज सुद्धा निघते. 1600 + 1600, कारण सरळ व्याज दरवर्षी सारखं असतं. पहिल्या वर्षी 1600, दुसऱ्याही वर्षी 1600, तर 1600 1600 3200. म्हणून सरळ व्याज जर विचारलं, त्या क्वेश्चन मधून तुम्हाला सरळ व्याजाचं सुद्धा आन्सर भेटतंय. सरळ व्याज आलं 3200.
ह्याच्यावर चक्रवाढ व्याज विचारलं तर चक्रवाढ व्याज 3200 तर असणारच आहे, अजून एक्स्ट्रा 320 आहे. 3200 मध्ये 320 ऍड करा, 0 2 3 आणि 2 5, म्हणून चक्रवाढ व्याज किती आलं 2 वर्षाचं 3520. चक्रवाढ व्याज जर विचारलं तर किती आलं 3520 चक्रवाढ व्याज सुद्धा आलं. ह्याच्यावरून तुम्हाला विचारलं सरळ व्याज चक्रवाढ व्याजामधला 2 वर्षाचा फरक विचारला, सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा 2 वर्षाचा फरक विचारला, तर हे बी ची व्हॅल्यू म्हणजे सरळ व्याज चक्रवाढ व्याजाचा फरक असतो 2 वर्षाचा. बी ची व्हॅल्यू किती आहे 320 आहे. किती आहे 320, म्हणून 2 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला फरक आला किती 320. बघा पुढला प्रश्न बघू आपण. मुद्दल दिलं 5000, व्याजाचा दर दिला 8%, मुदत दिली 2 वर्ष, आणि विचारलं चक्रवाढ व्याज किती, कंपाऊंड इंटरेस्ट काढायचंय, सरळ व्याज किती, सिंपल इंटरेस्ट, आणि सरळ व्याज चक्रवाढ व्याजामधला फरक, सरळ व्याज चक्रवाढ व्याज फरक 2 वर्षाचा, फरक 2 वर्ष. या तिन्ही प्रश्नाचे आन्सर आपण एकाच ह्याच्यामध्ये करू. तिन्ही प्रश्नाचे आन्सर भेटते तुम्हाला. बघा ग्राफ मेथड आपली. चला इथं काय असतं रे, मुद्दल किती आहे, मुद्दल 5000, किती आहे 5000 ठेवलं. चला ह्या 5000 वर लागलेलं व्याज असते, 2 वर्ष आहेत म्हणून 2 लाईनी, किती टक्के व्याज आहे, आता 8% आहे. मग 5000चे 8% काढा. 8% म्हणजे काय असतं, टक्के म्हणजे भागिले 100. कुणाचे, मुद्दलाचे, मुद्दल 5000 आहे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, 50 गुणिले 8 किती, 8 0 0 8 5 40, म्हणजे 5000चे 8% किती, 5000चे 8% किती आले 400, म्हणजे इथं पण 400 असेल आणि इथं पण 400 असेल. आलं. आता ह्या 400चे किती 8%, 400चे 8%, 8% म्हणजे भागिले 100, कुणाचे 400चे, बरोबर आहे. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, किती आलं 8 चोक 32, म्हणजे इथली व्हॅल्यू तुमची 32. झालं तुमचा आन्सर. चला जे विचारले ते काढता येते तुम्हाला. काय काय विचारले बघा. पहिला प्रश्न विचारला चक्रवाढ व्याज किती, चक्रवाढ व्याज किती असणार 400 400 800 आणि खाल्लं 32, म्हणजे टोटल चक्रवाढ व्याज झालं तुमचं 2 वर्षाचं किती, चक्रवाढ व्याज झालं तुमचं किती 832. दुसरा प्रश्न विचारला सरळ व्याज किती, सरळ व्याज पहिला रो ऍड करा, सरळ व्याज दरवर्षी सारखं असते, 2 वर्ष आहेत म्हणजे प्रत्येक वर्षी 400 400 400 400, म्हणजे सरळ व्याज किती झालं 800. जर सरळ व्याज विचारलं तर सरळ व्याजाचं आन्सर किती झालं तुमचं, सरळ व्याज झालं 800, बरोबर आहे. तिसरा प्रश्न विचारला सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजामधला 2 वर्षाचा फरक विचारला, तुम्ही इथून बी काढू शकता. बघा चक्रवाढ व्याज 832 आहे, सरळ व्याज 800 आहे, दोघांमधला फरक किती 32, पण इथली जी बी ची व्हॅल्यू असणार आहे ती बी ची व्हॅल्यू म्हणजेच सरळ व्याज चक्रवाढ व्याजामधला 2 वर्षाचा फरक असतो, किती 32, पण तिसऱ्या प्रश्नाचं आन्सर आलं 32. ह्याच्यावरून अजून प्रश्न विचारला तुम्हाला काय, फक्त दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज, काय म्हणालो मी, फक्त दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज, फक्त दुसरं वर्ष म्हणजे हे, तर फक्त दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज किती असेल 400 + 32, म्हणजेच किती असणार 400 + 32, म्हणजे ते असणार 432. फक्त दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज विचारलं तर ते आन्सर 432. या पद्धतीनं तुम्हाला काही विचारलं तर ह्या शॉर्टकट मेथडनं तुम्ही 2 वर्षाचा सरळ व्याज विचारलं, चक्रवाढ व्याज विचारलं, सरळ व्याज चक्रवाढ व्याजामधला फरक विचारला, किंवा फक्त दुसऱ्या वर्षाचं चक्रवाढ व्याज विचारलं, तर ह्या ग्राफ मेथडनं तुम्ही सगळ्या प्रश्नाचे आन्सर देऊ शकता. पुढील पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.